जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मी इंजिनियर जितेंद्र सुरेश पिंपळशेंडे, संचालक उडान द करिअर अकॅडमी चंद्रपूर. आज आपण पेपर उडान खाकी पेपर क्रमांक 49 या पेपर मधील अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयातील डिफिकल्ट लेवलचे जे प्रश्न होते त्याचे सविस्तर उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. तर मागील सुद्धा 48 पेपर क्रमांक झालेला होता, त्याचे सुद्धा उत्तरे आपण युट्यूबच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केलेला होता. तर ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितलेला नसेल तरी आयकॉन बेलला तुम्ही क्लिक करून त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला त्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे. तरी तो व्हिडिओ तुम्ही त्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये जाऊन बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न दवडता चला बघूया. पेपर क्रमांक 49 मधील प्रश्न क्रमांक 3 हा काम व काळ या घटकांवरचा प्रश्न होता. अजय हा एक काम 24 दिवसात पूर्ण करतो आणि विजय हा तेच काम एकट्याने 48 दिवसात काम पूर्ण करू शकतो. त्यांनी एकत्रपणे कामाला सुरुवात केली, परंतु काम पूर्ण होण्याच्या 9 दिवस आधीच विजय काम सोडून गेला. जर आता संपूर्ण काम पाहिजे असेल तर लागणाऱ्या दिवसांचा एलसीएम घ्या. म्हणजे 24 दिवस याला लागत आहे, 48 दिवस म्हणजे यांचा एलसीएम जर बघितला तर आपण 48 युनिट ऑफ वर्क कन्सिडर केलेला आहे. मग याची जी इफिशियन्सी होईल अजयची, तर त्याची 2 युनिट पर डे आणि विजय हा 1 युनिट पर डे काम करेल. मग काम पूर्ण होण्याच्या 9 दिवस आधीच विजय काम सोडून गेला. मग शेवटच्या 9 दिवसात 9 डेज वर्क ऑफ अजय म्हणजे 9 दिवसाचं अजयचं काम किती झालेलं असेल? 9 दुने 18 युनिट काम झालेलं असेल. मग शिल्लक काम रिमेनिंग वर्क शिल्लक काम किती वाचलं? 48 मधनं 18 युनिट काम झालं तर वाचलं 30 युनिट. आता ते 30 युनिट काम दोघे मिळून करतील तर एका दिवशी किती युनिट काम करत आहे? 3 युनिट पर डे काम करत आहे दोघं मिळून. मग 30 युनिट म्हणजे शिल्लक काम करण्यासाठी अजय व विजय यांना लागणारे दिवस तर 30 डिवायडेड बाय 3 म्हणजे किती दिवस लागेल? 10 दिवस. आता तिथं विचारलेला होता प्रश्न, तो किती दिवसानंतर सोडून गेलेला आहे असं विचारलेलं नाही. तर तिथं काय विचारलेलं आहे? तर एकूण किती दिवस काम पूर्ण होण्यासाठी लागेल. म्हणजे याचा अर्थ 10 दिवस ते दोघे मिळून काम केले आणि शेवटचे 9 दिवस हा अजय काम केला. म्हणून 10 प्लस 9 म्हणजे 19 दिवस ते काम पूर्ण होण्यासाठी लागतील. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे होतं. पुढील प्रश्न क्रमांक 5 बघा. जर पेन म्हणजे पिशवी याला हे म्हटलं त्याला ते म्हटलं तर डोंट वेस्ट ऑफ टाइम, डायरेक्ट अटॅक करा प्रश्नामध्ये. इथं काय म्हटलेलं आहे? पुस्तके कशातून न्यावी लागतील. मग पुस्तके कशातून नेतो आपल्याला माहित आहे, पुस्तके आपण पिशवीतून नेतो. मग पिशवीला काय म्हटलेलं आहे? पिशवी म्हणजे पेन्सिल. म्हणजे डायरेक्ट तुमचा टाइम सेव्ह होऊन जाणार. म्हणजे डायरेक्ट ऑप्शन क्रमांक कोणता असायला पाहिजे? ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 7. एका संख्येला 899 ने भागले तर मिळणारे बाकी 63 आहे. केव्हाही बघा तुम्ही कोणत्याही संख्येने भागलं तर बाकी हे ऑलवेज लहान असायला पाहिजे भाजकापेक्षा. केव्हाही कोणत्याही संख्येला जर भागलं तर हा कन्सेप्ट लक्षात ठेवा, बाकी हे भाजकापेक्षा लहान असायला पाहिजे. मग त्याच संख्येला 29 ने भागल्यास किती बाकी मिळेल? जर बघितलं तर पहिल्याचा भाजक 899 हे 29च्या पटीमध्ये दिसते. 29च्या पटीत जर तुम्ही 899 ला 29 ने भागलं तर भागाकार किती येत आहे? 31 येत आहे. बरोबर आहे. म्हणजे भाजक हा नवीन भाजक हा पहिल्याच्या भाजकाच्या पटीत आहे. मग तुम्ही डायरेक्ट अटॅक करू शकता बाकीवर. मग बाकी तुमचं किती उरत होतं? 63. मग आता 29चा जर भाग जर टाकला
तर 29 पेक्षा बाकी हे जे आहे ते मोठे दिसत आहे. म्हणजे 29चा भाग 2 वेळा जाईल. 29 दुने 58. जर 58 जर तुम्ही वजा केलं 63 मायनस 58 तर बाकी तुम्हाला किती मिळेल? 5. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 10. एका सांकेतिक भाषेनुसार ओके 124 म्हणजे फ्रेश अँड ज्युसी, 546 म्हणजे इट ज्युसी अँड फ्रुट्स, 678 म्हणजे फ्रूट इज राईप. ओके, तर याच्यामध्ये इट या शब्दाला कोणतं चिन्ह वापरलेलं आहे, कोणता अंक वापरलेला आहे, या पद्धतीचा प्रश्न आहे बघा. इट कुठे दिसतंय? या ठिकाणी. मग या ठिकाणी अटॅक करा. याच्यामध्ये ज्युसी आणि फ्रूट नकोय मला. मग ज्युसी कुठे दिसतंय तुम्हाला? फर्स्ट मध्ये ज्युसी ज्युसी. याच्यामध्ये कॉमन कोणतं दिसतंय? 4 गेट कॅन्सर, म्हणजे ज्युसीला 4 वापरणार तुम्ही. देन वाचलं तुमचं फ्रूट. फ्रूट फ्रूट इथे दिसतंय. फ्रूट आणि फ्रूट जर बघितलं याच्यामध्ये तर कॉमन जे दिसत आहे 5 6 आणि 6 8, म्हणजे याच्या अर्थ 6 जे वापरलेले आहे ते फ्रूट साठी वापरलेले. वाचलं काय? इट, म्हणजे इट साठी कोणतं वापरलेलं आहे? 5. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 13. ए गुणिला बी म्हणजे ए हा बी पेक्षा लहान आहे, म्हणजे हा तर्क व अनुमानचा प्रश्न आहे. परंतु तर्क आणि अनुमानामध्ये कंपॅरिझन सुद्धा कंबाईन केलेला आहे. ओके, दोन्ही तुम्हाला कन्सेप्ट येणे गरजेचं आहे. तर आपण डायरेक्ट विधानावर अटॅक करूया. तर पर्सेंटेज, पर्सेंटेज म्हणजे इथं दिलेला आहे ए हा बी पेक्षा मोठा आहे, म्हणजे पी हा क्यू पेक्षा मोठा आहे. सेकंड जर बघितलं आपण डॉलर, ओके, तर ए डॉलर बी म्हणजे ए हा बी एवढा आहे, म्हणजे क्यू हा आर एवढा आहे. देन स्टारचं मिनिंग आहे त्याच्यामध्ये ए हा बी पेक्षा लहान आहे, म्हणजे आर हा एस पेक्षा लहान आहे. आता हे झालं विधान आणि आपले निष्कर्ष बघूया की निष्कर्ष आपलं कोणतं बरोबर निघेल. तर पहिलं जे निष्कर्ष आहे आपलं, तर क्यू स्टार एस. क्यू स्टार एस म्हणजे क्यू हा लहान आहे. क्यू हा लहान आहे एस पेक्षा. क्यू हा लहान आहे एस पेक्षा. आणि दुसरं जे निष्कर्ष निघणार आहे, पी हा लहान आहे. पी हा लहान आहे एस पेक्षा. दोन्ही आपल्याला स्टार निष्कर्ष दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये जर बघितलं क्यू आणि एसचं रिलेशन, मग बघा क्यू इज इक्वल टू आर आणि आर हा लहान आहे एस पेक्षा, म्हणजे याचा अर्थ क्यू सुद्धा लहान होईल. निष्कर्ष पहिलं बरोबर आहे. दुसरं जर बघितलं पी इज लेस दॅन एस. एस पेक्षा लहान आहे आर, बरोबरीत आहे क्यू, परंतु क्यू पेक्षा पी मोठा आहे, म्हणजे एक्झॅक्ट आपण सांगू शकत नाही का पी हा एस पेक्षा लहानच होईल. कारण याच्यामध्ये हे जरी लहान असले तरी परंतु पी हा याच्यामध्ये मोठा आहे, म्हणजे दुसरा निष्कर्ष आपल्याला सांगता येत नाही. म्हणून त्याच्यामुळे फक्त एक निष्कर्ष आपला बरोबर राहील. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 14. कंपॅरिझनचा प्रश्न आहे. कंपॅरिझन असेल तर साईननी डिनोट करा पटापट. परमितने बियांचे रोजपेक्षा जास्त नमुने गोळा केले. परमितने रोजपेक्षा जास्त नमुने गोळा केले. रोजने नीलपेक्षा कमी, म्हणजे याचा अर्थ नीलने रोजपेक्षा जास्त गोळा नमुने केले. आणि देन त्याच्यानंतर नीलने परमितपेक्षा जास्त. नीलने परमितपेक्षा जास्त. आणि ऋताने परमितपेक्षा जास्त. ऋताने परमितपेक्षा जास्त, परंतु नीलपेक्षा कमी. परंतु नीलपेक्षा कमी नमुने गोळा केले. तर सर्वात जास्त नमुने गोळा करणारी व्यक्ती दर्शवणारा पर्याय निवडा. आता जर बघितलं याच्यामध्ये तर परमित पेक्षा रोज जास्त, परमित हा जास्त नमुने गोळा करतो रोजपेक्षा. रोजपेक्षा नील जास्त नमुने गोळा करताय. याचा अर्थ इथे नील, इथे पण नील जास्त नमुने गोळा करताय आणि परमित पेक्षा सुद्धा जास्त गोळे नमुने करताय. म्हणजे याचा अर्थ कोणतं राहणार ऑप्शन तुमचं? नील हे ऑप्शन असायला पाहिजे. जर तुम्ही साईननी डिनोट केलं तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर नीलने सर्वात जास्त नमुने जे आहेत ते गोळा केलेले आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 16. अमितने 2 संगणकाची विक्री केली, म्हणजे नफा व तोटा या चॅप्टर मधील प्रश्न आहे. पहिल्या संगणकाची मूळ किंमत ही दुसऱ्या संगणकाच्या विक्री किमती एवढी आहे.
पहिला संगणक 5% नफ्याने विकला आणि दुसरा संगणक 20% तोट्याने विकला. तर पहिल्या संगणकाच्या विक्रीची किंमत व दुसऱ्या संगणकाच्या मूळ किमतीचे असणारे गुणोत्तर किती? ओके, तर पहिल्या संगणकाची खरेदी किंमत, पहिल्या संगणकाची खरेदी किंमत 100 रुपये मानूया. म्हणजे दुसऱ्या संगणकाची विक्री किंमत किती रुपये होऊन जाणार? 100 रुपये. बरोबर. मग पहिला संगणक जो आहे तो 5% नफा, 5% नफा म्हणजे विक्री किंमत किती होऊन जाणार? विक्री किंमत होणार 105 रुपये. विक्री किंमत. आणि दुसरा संगणक हा 20% तोट्याने विकत आहे. 20% तोट्याने विकत आहे. म्हणजे याचा अर्थ विक्री किंमत, विक्री किंमत, विक्री किंमत. मग जर विचार केला तर ही किंमत 80% होऊन जाईल. 80% म्हणजे 100. तर 100% म्हणजे हाऊ मच? तर किती होणार? 125 रुपये त्याची मूळची किंमत, आपला खरेदी किंमत राहणार. विक्री किंमत नाही, तर खरेदी किंमत. 20% लॉस होत आहे याचा अर्थ 100% म्हणजे 80% म्हणजे 100, तर 100% म्हणजे 125. मग काय विचारलेलं आहे? पहिल्या संगणकाची विक्रीची किंमत आणि दुसऱ्या संगणकाची मूळची किंमत म्हणजे खरेदी किंमत यांचं गुणोत्तर काढायचं. म्हणजे 105 ला 125 जर भाग जर टाकला आपण 5चा, तर याच्यामध्ये किती वेळा चालला? 21 वेळा. आणि 5चा भाग याच्यामध्ये किती वेळा चालला? 25 वेळा. म्हणजे 21 ला 25 हे तुमचं गुणोत्तर असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 17 डायज वरचा क्वेश्चन आहे. 3 या अंकाच्या विरुद्ध अंक कोणता आहे विचारलेला आहे. आता जर बघा याच्यामध्ये डायज मध्ये मी सांगितलेलं होतं की 2 किंवा 2 पेक्षा जर डायज जास्त जर दिलेले असतील आणि एकच अंक जर दिलेला असेल तर काय एलिमिनेशन मेथड वापरा. इथे 3 हा अंक दिसतो, इथे 3 हा अंक दिसतो आणि डिफरंट अंक दिसतो. म्हणजे 3च्या विरुद्ध येणारे अंक पॉसिबिलिटीज काय राहणार? 2, आपलं 3च्या विरुद्ध जर विचार केला तर 1, 2, देन त्याच्यानंतर 4, 5, 6 हे अंक येऊ शकतात. आणि तुम्हाला याच्यामध्ये एक कन्सेप्ट लक्षात असायला पाहिजे, कोणत्याही डाईचा विरुद्ध फेज हा केव्हाच दिसत नसतो. बट इथे जर बघितलं आपण 3 ही डायग्राम दिसत असताना 4 आणि 6 हे अंक दिसत आहे, त्याच्यामुळे ते अपोजिट अंक होऊ शकत नाही. दुसरी जर डायग्राम बघितली तर 1 व 2 दिसत आहे, हे सुद्धा अपोजिट अंक होऊ शकत नाही. म्हणजे उरलेला अंक कोणता आहे? 5. किंवा इथं जर बघितलं 4, 6 दिसत आहे, 1, 2 दिसत आहे, म्हणजे राहिलेला अंक कोणता होता? 5. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे विदिन द 2 सेकंड मध्ये तुमचं आन्सर काढता आलं. पुढील प्रश्न क्रमांक 19. एक व्यापारी 2 टेबल प्रत्येकी 4,500 रुपये या किमतीस विकत घेतो. जर त्याला एकावर 10% नफा झाला आणि दुसऱ्यावर 40% तोटा झाला असेल तर त्याच्या तोट्याची एकूण टक्केवारी किती? एकूण टक्केवारी विचारलेली आहे. मग पहिल्यामध्ये नफा झाला, नफा किती टक्के झाला? 10%. मग 10% म्हणजे 1 पॉईंट डेसिमल हटवून टाका, म्हणजे किती रुपयाचा नफा झाला? 450 रुपयाचा नफा झाला. आणि दुसऱ्यावर 40% तोटा, तोटा जो झाला 40%. आता जर विचार केला 10%, याला 4 ने मल्टिप्लाय करा, 45 × 180 म्हणजे 1800 रुपये तोटा झाला. तर मग एकंदरीत तोटा किती झाला? 1800 मायनस 450 केलं तर आपण किती वाचेल? 1350 रुपये हा एकंदरीत तोटा झाला तुम्हाला. मग पहिल्या याच्यामध्ये किंमत होती 450, दुसऱ्याची किंमत 450, म्हणजे 9,000वर 9,000वर तुमचे किती रुपये गेले? 1350 रुपये गेले. गुणिले काय करणार? 100. म्हणजे एकंदरीत लॉस भेटेल तुम्हाला. तर त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट केलं 0 0 0 0 0 0 गेट कॅन्सल. 9चा भाग 135 मध्ये 15 9 135 म्हणजे 15% तुमचा लॉस झालेला असेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 21 अल्फाबेटचा प्रश्न आहे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं होतं मागच्या सुद्धा लेक्चर मध्ये, अल्फाबेटचा कुठलाही प्रश्न सॉल्व्ह करत असताना सिरीजचा त्याला फर्स्ट ऑफ ऑल गिव्स नंबरिंग केलं तर याच्यामध्ये काय होत आहे? 8 4 7 14 10 13 20 16 19. मग याच्यामध्ये जर बघितलं
8 आणि 6 14, 14 आणि 6 20, 20 आणि 6 26. म्हणजे काय आला पाहिजे? झेड. ऑप्शन मध्ये कुठेच नाही, डायरेक्ट पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असायला पाहिजे. डोंट वेस्ट ऑफ टाइम. तुम्ही ऑप्शन ए सिलेक्ट केलं असतं तरी आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू अधिक बाकीचं. 4 आणि 6 10, 10 आणि 6 16, 16 आणि 6 22, 22 म्हणजे व्ही. नेक्स्ट 7 आणि 6 13, 13 आणि 6 19, 19 आणि 6 25 म्हणजे वाय. म्हणजे झेड व्ही वाय हे तुमचं ऑप्शन ए हे पहिलंच उत्तर बरोबर होतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 22. एका चौरसाकृती बागेच्या सभोवताली, चौरसाकृती बाग आहे, त्याच्या सभोवताली एक व प्रत्येक बाजूंवर समान अंतरावर 23, म्हणजे बाजूंवर तुमचे 23 झाड आहे या पद्धतीत, आणि कोपऱ्यावर एक झाड, या पद्धतीमध्ये इथे 4 झाडं लावलेली आहेत. तर बागेच्या सभोवताली एकूण किती झाडे लावलेली आहेत? मग 4 बाजू आहे, म्हणजे जर विचार केला तर 23 गुणिला 4 आणि 4 कोपऱ्यावरचे 23 चो 92 प्लस ते 4 म्हणजे एकूण किती झाडे लावलेली आहेत? 96 झाडे लावलेली आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 25. जर एक विशिष्ट रक्कम 7 वर्षे 3 महिन्यात सरळ व्याजाने तिच्या स्वतःच्या दुप्पट होते, म्हणजे स्वतःच्या दुप्पट होणे म्हणजे दाम दुप्पट झालं, म्हणजे मुद्दला इतकंच व्याज झालेलं आहे. तर व्याजाचा वार्षिक दर किती? दर काढायला विचारलाय. मग दरचा फॉर्म्युला रेट इज इक्वल टू सिम्पल इंटरेस्ट गुणिला 100 डिवायडेड बाय पी इंटू टी. तर मी सांगितलं याच्यामध्ये सिम्पल इंटरेस्ट आणि मुदल ही कशी झालेली आहे? सारखी झालेली आहे, म्हणजे कॅन्सल होऊन जाणार. तर रेट इज इक्वल टू 100. टाइम किती दिलेला आहे? 7 वर्ष 3 महिने. मग 12 7 84, 84 महिने ते झाले, आणि हे 3 महिने म्हणजे किती झाले? एकूण 87 महिने. मग 87 महिने आहे, त्याला वर्षामध्ये करायचं असेल 12 ने भागलं तर 12 कुठे येणार? वर. मग याच्यामध्ये जर बघितलं आपण 3 चा भाग 29 तिरी 87, 3 चो 12 म्हणजे काय झालं? 400 डिवायडेड बाय 29. आपण जर याचं जर कॅल्क्युलेट केलं तर उत्तर 13.79% हे उत्तर यायला पाहिजे. म्हणजे रेट तो जो तुमचा आहे 13.79 यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं. पुढील प्रश्न क्रमांक 26. हेरी मध्यस्थीचा संशय असलेले 3 हेर आहेत. त्यांच्यापैकी फितूर व्यक्ती खोटे बोलतात आणि इतर मध्यस्थ खरे बोलतात. त्या तिघांत फक्त एक फितूर आहे. जर चौकशीला त्यांनी पुढील प्रतिसाद दिले असतील तर फितूर निर्देशित करणारा पर्याय निवडा. तुम्हाला फितूर निवडायचा आहे. मग अली बोलत आहे बेला फितूर आहे, बेला बोलत आहे सारा फितूर आहे, आणि सारा बोलत आहे बेला खोटे बोलते. म्हणजे याचा अर्थ बेला खोटे बोलते. बेला जर खोटे बोलत असेल तर सारा फितूर होऊ शकत नाही. सारा हे तुमचं ऑप्शन असायला नाही पाहिजे. मग याच्यामध्ये बोलताय बेला खोटे बोलत आहे, म्हणजे बेला सुद्धा होणार नाही. आपलं एक मिनिट, काय बोलत आहे? अली. याच्यामध्ये जर बघितलं तर अली बद्दल कोणी बोललेलं नाहीये, त्याच्यामुळे अली सुद्धा फितूर होऊ शकत नाही. म्हणजे वाचलेलं ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन क्रमांक सी. आणि अली बोलत आहे बेला फितूर आहे, म्हणजे याचा अर्थ डेफिनेटली अली हा सत्य बोलत असेल. तर याच्यावरून आपण बेला हा फितूर आहे, म्हणजे हे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर काढू शकतो. पुढील प्रश्न क्रमांक 28. एक नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 24 तासात 84 किलोमीटरचे अंतर पार करू शकते, आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 6 तासात तितकेच अंतर पार करू शकते. तर स्थिर पाण्यामध्ये बोटेचा वेग किती? म्हणजे तुम्हाला बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग, म्हणजे आपण बोटेचा पाण्याच्या प्रवाहाचा विरुद्ध दिशेने वेग म्हणजे V2 घेत असतो. म्हणजे 84 किलोमीटरचं अंतर 14 तासात कापताय, म्हणजे किती तास लागत आहे आपल्याला? ओके, 14 तास लागत आहे. 14 चक्क 84 म्हणजे 6 किलोमीटर पर आवर हा बोटेचा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वेग होणार. आणि पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठी तिला 6 तास लागत आहे, म्हणजे 84 किलोमीटर कापण्यासाठी 6 तास, म्हणजे तिचा वेग 84 किलोमीटर आपला 14 किलोमीटर पर आवर होऊन जातील. मग स्थिर पाण्यामध्ये बोटेचा वेग, मग VB काढायला विचारलंय. मग VB इज इक्वल टू V1 प्लस V2 डिवायडेड बाय 2. म्हणजेच V1 किती झालं? 14 प्लस 6 आणि डिवायडेड बाय 2 म्हणजे 20 डिवायडेड बाय 2 म्हणजेच 10 किलोमीटर पर आवर त्या बोटेचा संत पाण्यातील वेग असायला पाहिजे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर असायला पाहिजे.
पुढील प्रश्न क्रमांक 30 अल्फाबेटचा क्वेश्चन आहे, अल्फाबेट सिमिलॅरिटी क्वेश्चन. तर त्याच्यामध्ये सुद्धा नंबरिंग करून घ्या. 1, 16, 15, 3. तर 9, 20, 19, 11, 13, 22, 21, 14. तर बघितलं आता याच्यामध्ये, तर पहिल्या याच्यामध्ये किती झालं? +4, नंतर +2, नंतर +2, देन त्याच्यानंतर +3. सेम पॅटर्न इकडे फॉलो करण्याचा प्रयत्न करा. जर 1 + 4 म्हणजे किती येणार? 5. देन त्याच्यानंतर +2 म्हणजे 18. देन +2 17. देन +3 म्हणजे 6. म्हणजे काय आला पाहिजे? ERQF हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. ERQF म्हणजे कुठे दिसतंय? ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 33 सोनी आणि मोनी हे दोन धावपटू 200 मीटर लांबीच्या वर्तुळाकार ट्रॅकवर अनुक्रमे 18 आणि 24 किमी तासी वेगाने एकाच दिशेने धावण्यास सुरुवात करतात. सुरुवातीपासून किती वेळानंतर ते पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी भेटतील, एकमेकांना भेटतील? म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल हे तुमचं वर्तुळाकार एक मैदान आहे समजा, आणि त्या वर्तुळाकार मैदानावर सोनी आणि मोनी एका पॉइंट पासून धावण्यास सुरुवात केलेली आहे. तर त्यांचा वेग अनुक्रमे 18 आणि 24 किलोमीटर दिलेला आहे. तर त्या किती वेळाच्या नंतर त्या एकाच ठिकाणी एकमेकींना भेटलेल्या असतील? मग आता याच्यामध्ये आपल्याला काढावं लागेल, सोनी एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लावेल? म्हणजे 200 मीटरचं अंतर 18 किलोमीटर पर आवरने गेल्यास 5/18 करावं लागेल, कारण की मीटर पर सेकंद करायचं असेल तर 18 गेट कॅन्सल, 5चा भाग 200 मध्ये 24 म्हणजे 40 सेकंद लावतील ती एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी. देन त्याच्यानंतर मोनी 200 मीटरचं अंतर 24 किलोमीटर पर आवर या वेगाने, म्हणजे 5/18 जर केलं मीटर पर सेकंद तर 6चा भाग साइन 24 साइन 3 18 हे 3 वरती जाणार. 200 गुणिला 3 भागीला 4 गुणिला 5 पाईन 24 20 गेट कॅन्सल म्हणजे इथं वाचले 10. म्हणजे 30 सेकंदाच्या नंतर मोनी ही एक राऊंड कंप्लीट केलेली असेल. मग ते दोघंही एकत्रित भेटण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे लसावी. मग जर विचार केला 30 आणि 40 यांचा जर एलसीएम जर बघितला तर किती येतो? 120. म्हणजे 120 सेकंदाच्या नंतर सोनी आणि मोनी त्या एकत्रितरित्या भेटलेल्या असतील. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 35 रिझनिंगचा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये विचारलेल्या प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या काय येईल? बघा, कोणतीही आकृती सोडवत असताना सगळ्यात अगोदर तिचं पॅटर्न समजून घ्या. याच्यामध्ये एक वर्तुळ दिलेलं आहे आणि ट्रँगल दिलेला आहे. आता वर्तुळला एस्केप करून टाका. ट्रँगलचा जर पॅटर्न जर बघितला याच्यामध्ये, तर ही संख्या जर विचार जर केलं तर मधातली संख्या लहान दिसत आहे, म्हणजे मधातलं येणार नाही. मधातल्या संख्येने एक तर गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी केलेलं असेल, आणि इथली संख्या थोडी मोठी दिसत आहे. जर पॅटर्न आपण वापरला 7 गुणिला 9 भागीला 3, तर 3चा भाग 9 मध्ये 3 वेळा 7 तिरी 21 आपल्याला भेटत. आता डायरेक्ट पहिल्या आकृतीमध्ये लागलं म्हणजे डायरेक्ट शेवटच्या आकृतीमध्ये लावू नका, चुकी करू नका. दुसऱ्या आकृतीला लागते का बघा. जर लागत असेल तर 101% तिसऱ्या आकृतीला तुमचं उत्तर बरोबर लागेल, जे लॉजिक लावलेलं आहे. मग 6 गुणिला 4 भागीला 2, 2चा भाग 6 मध्ये 3 वेळा आणि 4 तिरी 12 इथं दिसतोय आपल्याला. मग याच्यामध्ये जर बघितलं 8 गुणिला 5 भागीला समथिंग एक्स इज इक्वल टू किती यायला पाहिजे? 10. मग 10 ने इकडे भागून टाका. तर 8 गुणिला 5 भागीला 10 इज इक्वल टू एक्स. मग 5चा भाग 2 वेळा आणि 2चा भाग 8 मध्ये 4 वेळा, म्हणजे एक्स इज इक्वल टू किती यायला पाहिजे तुमचं? 4. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येणार? 4 हे उत्तर येईल. पुढील प्रश्न क्रमांक 38 दिलेले समीकरण बरोबर करण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल करावी? म्हणजे जर चिन्ह अदलाबदली केल्याच्या नंतर LHS इज इक्वल टू RHS यायला पाहिजे, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड यायला पाहिजे. असे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला सगळ्यात अगोदर बाय युझिंग ऑप्शन मेथड, तर आपण जर ऑप्शन जर बघितले तर प्लस अँड भागाकार, म्हणजे प्लसच्या ठिकाणी तुम्हाला भागाकार आणि भागाकाराच्या ठिकाणी प्लस हे चिन्ह वापरावं लागेल. मग येतं इक्वेशन काय झालेलं असेल? 294 भागीला 14 गुणिला 4 प्लस 16 मायनस 67 जर केलं तर 33 जर उत्तर जर येत असेल तर तुमचं उत्तर बरोबर आहे. आता सॉल्व्ह करूया आपण. 294 ला 14 ने जर भागलं, 14 दुने 28
एक वाचलं आणि देन त्याच्यानंतर 14 एक 14, देन गुणिला 4 प्लस 16 मायनस 67. मग 81 गुणिला 4 म्हणजे किती झालं? 84 प्लस 16 मायनस 67. 84 आणि 16 किती झालं? 100 मायनस 67 म्हणजे किती वाचलं तुमचं? 33. म्हणजे LHS इज इक्वल टू RHS, म्हणून ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर बरोबर राहील. त्याच्यामध्ये टाइम कन्झ्युमिंग मेथड आहे, बट थोडस विचार करायचं इकडे होत असताना कुठेतरी आपण LHS आणि RHS बॅलेन्सिंग होत आहे का, तसंच आपण एक ऑप्शन उचलून पुट करायचं. म्हणून या प्रश्नामध्ये ऑप्शन क्रमांक ए तुमचं उत्तर राहणार. पुढील प्रश्न क्रमांक 40, खालील दिलेल्या श्रेणीमधून गहाळ झालेली अक्षरे शोधा. लयबद्ध पद्धतीचा प्रश्न आहे आणि लयबद्ध पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला नियम सांगितलेले होते. सुरुवातीला अक्षरांची संख्या मोजून घ्या. इथं जर मोजलं आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, एकूण अक्षरे 15 आहेत. तर मग यामध्ये गट पाडत असताना अल्फाबेट किती टाइपचे दिसत आहे? इथं दिसत आहे पी, दिसत आहे क्यू, दिसत आहे आर, दिसत आहे. 3 पद्धतीचे अल्फाबेट दिसत आहे. तर 3चे 5 गट किंवा 5चे 3 गट या पद्धतीत तुम्ही पाडू शकता. 3चे 5 गट किंवा 5चे 3 गट जर पाडू शकता. मग यामध्ये आपण जर 5चे 3 गट जर पाडण्याचा प्रयत्न केला, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 आणि 1 2 3 4 5. ओके, गट पाडल्याच्या नंतर दिलेले जे पर्याय आहेत ते उचला आणि पुटअप करून बघा. जर याच्यामध्ये जर पुट केलं आपण पी क्यू, देन त्याच्यानंतर क्यू क्यू, देन त्याच्यानंतर पी. आता पॅटर्न काय येत आहे? पी पी क्यू आर क्यू, आर क्यू पी क्यू क्यू, क्यू क्यू आर पी पी. आता बघा इथे क्यू क्यू आर पी पी, पी पी क्यू आर आर वगैरे जर असताना इथे आर आर पी क्यू क्यू, म्हणजे या ठिकाणी जर बघलं आपण पी पी क्यू आर आर, आर आर पी क्यू क्यू, क्यू क्यू आर पी पी, म्हणजे इतर 2 रिपीट झालेले आहे. देन त्याच्यानंतर एक अल्फाबेट, नंतर 2. ओके, तर असा ऑप्शन म्हणजे पी आर आर क्यू पी हे कुठं दिसतंय? ऑप्शन क्रमांक बी. त्याच्यामुळे सेकंड नंबरचं ऑप्शन तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 42, एका निवडणुकीत मतदार यादीत नाव असलेल्या 2% व्यक्तींनी भाग घेतला नाही आणि 500 मते अवैध ठरली. अ आणि ब या 2 उमेदवारांनी निवडणूक लढवली आणि अ ने ब च्या 200 मतांनी पराभव केला. जर मतदार यादीत नाव असलेल्या 43% व्यक्तींनी अ च्या बाजूने मते दिली, तर एकूण टाकलेल्या मतांची किती संख्या असेल? जर समजा एकूण मतदान पकडलं आपण, एकूण मतदान एक्स, त्यापैकी 2% व्यक्तींनी मतदान केले नाही, म्हणजे मतदान झालेले मतदान झालेले मतदान झालेले मतदान 2% झालं नाही, म्हणजे याचा अर्थ 0.98 म्हणजे 98% झालं. म्हणजे जर त्याला आपण पॉइंट मध्ये लिहायचं झालं तर 0.98 हे मतदान झालं. त्यापैकी 500 मते अवैध ठरली, म्हणजे वैध मतदान. मग या एकूण मतदानातून आपल्याला 500 मतदान वजा करावं लागेल. मग त्यामध्ये बोललेलं आहे की अ च्या बाजूने 43% व्यक्तींनी मतदान केलं. जर समजा झालेल्या मतदानापैकी म्हणजे 0.43% अ च्या बाजूने व्यक्ती मतदान केलं आणि ब चा 200 मतांनी पराभव केला, म्हणजे याचा अर्थ याच्यात दोघांतला फरक 200 मतांचा होता, म्हणजे याला सुद्धा 0.43x मायनस काय करावं लागेल? 200. याला एवढे मते मिळालेली होती. इज इक्वल टू तुमचं किती यायला पाहिजे होते? वैध मतदान यायला पाहिजे होतं, म्हणजे 0.98x मायनस किती येणार? 500. मग इथं जर पकडलं 0.43 म्हणजे 0.86x मायनस 200 इज इक्वल टू 0.98x मायनस 500. मग आपला इकडे 200 ला तिकडे टाकू, 500 ला इकडे टाकू आणि 86 ला तिकडे टाकू, म्हणजे 500 मायनस 200 इज इक्वल टू 0.98x मायनस 0.86x. आता जर आपण वजाबाकी केली तर इकडे किती वाचेल? 300 इज इक्वल टू
इथे वाचेल 0.98 मायनस 0.86 0.12 एक्स. मग एक्स इज इक्वल टू 300 गुणिले आता 100 करू वर आणि भागीला 12 जर केलं तर साईन दुने 12 6 पंचे 30 2चा भाग 25 म्हणजे एकूण जे मतदान होतं ते 2500. एकूण मतदान जे होतं ते किती होतं 2500. परंतु तिथं विचारलेलं आहे एकूण टाकलेल्या मतांची संख्या किती असेल. मग एकूण झालेलं मतदान जे होतं ते किती टक्के होतं 98% होतं. त्याच्यामुळे आपल्याला आता 98% काढावं लागेल. 2500 चे 98% जर काढले आपण 2500 98 भागीला 100 किंवा 0.98 लिहिलं तरी चालेल. 0000 गेट कॅन्सल. जर 25 गुणिले 28 केलं तर तुमचं उत्तर 2450 एवढे टाकलेले मतदान असेल. आणि एकूण मतदान जर विचारलं असतं तर तुमचं ऑप्शन 2500 असायला पाहिजे होतं. मग आता टाकलेलं मतदान म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. याच पद्धतीचे आपण पुढील सुद्धा एक प्रश्न क्रमांक आपला पेपर क्रमांक 49 यामधील अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयातील राहिलेले जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरे आपण भाग 2 मध्ये युट्यूबच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांनी सोबतच जे त्यांचे मित्रमैत्रिणी असतील त्या विद्यार्थ्यांनी उडान अकॅडमी चंद्रपूर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.